अगदी दोन ताकदवर संघामध्ये आपण हा सामना पाहतोय. एका दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे स्वरा फायटर, दुसऱ्या दिशेने कोटकर बॉईज गावडी. या दोन संघामध्ये महत्वाचा सामना आहे. कोटकर बॉईज नाणेफेक त्या ठिकाणी आपण पाहतोय पराभूत झालेत आणि नक्कीच त्यांना क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं. फलंदाजी करावी लागणार आहे. टॉस पराभूत झालेत परंतु सलामीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका दिशेने कृष्णा, दुसऱ्या दिशेने संग्राम. कालच्या दिवसामध्ये खरं तर या जोडीची आपण थोडीशी नाराजगी आपण मैदानामध्ये पाहिली. या सामन्यात सुरुवात होती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार, जो गोलंदाजी मार्कवरती ओमकार चौगुले जो आपल्याला पाहायला भेटतो. 4 षटकाचा सामना, गेम ऑन. 16 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची. पहिलाच बॉल, यस, पुल, पॉवरफुल आणि सक्सेसफुल येणार आहे षटकार. मैदानामध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 2 षटकार आणि धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. काय सामना मित्रांनो मैदानामध्ये चालू आहे. एका दिशेने कोटकर बॉईज, दुसऱ्या दिशेने आणि दुसऱ्या दिशेने स्वरा फायटर्स. या दोन मैदानामध्ये संघांची लढत पुन्हा एकदा. वा, अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आला की काय, आता असा विचार करावा लागेल. कृष्णाची बॅट आता बोलायला लागली आहे. चौकार
हे सेलिब्रेशन होता. तुम्ही मला 2 बॉलला 2 सिक्स तर मारलेत, परंतु माझ्यामध्ये देखील कला आहे. मी देखील 2 बॉलवरती 2 विकेट घेऊ शकतो आणि ते करून दाखवले त्याने. एका षटकाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती मात्र 2 गडी बाद 17. धावसंख्या मात्र सुंदर उभारली होती. धावसंख्येचा डोंगर पहिल्या षटकामध्ये जेवढा पाहिजे होता तेवढा उभारला होता. पॉवर प्लेचा वापर केला होता, परंतु 2 गडी बाद झालेत. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन येत होतो मात्र संकेत वायकूळ आणि अनिकेत ज्याची जागा घेऊन आला तो दत्ताराम. फलंदाजी मार्कवर कृष्णा गुरव, एक हार्ड हिटर म्हणून ज्याच्याकडे नजरा ओळवल्या जातात कृष्णा गुरव. मात्र संकेत वायकू याची गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पडल्यानंतर न कुठंतरी चेंडूची उसळी कमी झाली आणि अंगाचा वेध घेतोय. चेंडू मात्र धावसंख्या रोखून धरतोय. कुठंतरी धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संकेत यांच्याकडून. पहिला चेंडू अंगाचा वेध घेणारा होता, दुसरा चेंडू मात्र ऑफ लेंथ पकडून टाकलेला होता. आपल्या गोलंदाजीचं व्हेरिएशन पाहायला मिळते संकेत याचं. वेगवेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते संकेत याची. पुढचा चेंडू संकेत वायकू याचा सामना मात्र करतोय कृष्णा. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळून काढला चेंडू मात्र सीमा च्या लगत सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रोहन वरेकर आणि गणेश पानकर यांच्याकडून. धावसंख्या मात्र 2 निभर. धावसंख्या होते ते 19. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संकेत वायकू यांची. आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्या. आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल बाद. वेल जज कॅच रोहन वरेकर. कुठंतरी निराश पाहायला मिळतेत केजी कृष्णा गुरव याची खेळी संपुष्टात. 2 चांगले फटके पाहायला मिळाले जरूर त्यांच्या बॅटमन, परंतु 2 विकेट गेले होते. चेंडू अजून सुद्धा 2 षटकं आपल्याकडे होती, परंतु मोठ्या धावसंख्या उभारण्याचे मानस होतं, परंतु कुठेतरी फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले, सुंदर झेल पाहायला मिळाला आणि कृष्णा यांची खेळी संपुष्टात. आणि कृष्णाची जागा घेऊन जातो तो मंगेश वारे. क्रिकेटचा एक अनुभव असलेला फलंदाज कृष्णा बाद होतोय आणि त्याची जागा घेऊन जातोय तो मंगेश वारे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती संकेत यांच्याकडून. पुन्हा एकदा ऑफ समोरच्या दिशेने खेळून काढले चेंडू. 1 धाव घेण्यात मात्र यश मिळते मंगेश याला. धाव संकेत 1 निभर 3 गडी बाद 20. अगदी 2 खेळाडू स्वस्तात माघारी परतलेत. अखेरचा चेंडू संकेत याचा सामना मात्र करतोय दत्ताराम. पुन्हा एकदा हलक्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव घेण्यास मात्र यश मिळते, कारण का दत्तारामला सुद्धा माहिती आहे आपले 3 बॅट्समन बाद झालेत, अजून सुद्धा 2 षटकं आहेत, आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे फलंदाजी मार्कवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 गडी बाद 21. सुंदर षटक पाहायला मिळालं संकेत याचं. आपल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या.
4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली संकेताची. आता मात्र तिसरं षटक घेऊन होतोय ओमकार. सोरा ब्लास्टर या संघाकडे जर नजर टाकली तर त्या 2 खेळाडू त्यांच्याकडे लेजेंड आहेत, परंतु यंगस्टर सगळे नंतर खेळाडू पाहायला मिळतात. संजय एडगे असेल, ओमकार चौगुले असेल, रोहन असेल, त्यानंतर सुनील आणि आता गोलंदाजी मार्कवर आलाय ओमकार. ओमकारचा सामना करतो मात्र दत्ताराम. लेगच्या दिशेने भिरकावून टाकलेला चेंडूवर मात्र इतकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गणेशाचं एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय दत्ताराम याला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा. गणेशाचं फटका मात्र चांगला सजवला होता. मंगेश स्पेलचा दुसरा चेंडू ओमकार याचा. झेल सुटलाय ओमकार कंड. असं झेल सुटणं अपेक्षित नव्हतं, परंतु खेळाडू आहे, ऊन आहे, सकाळपासून 3-4 सामने झालेत, होतं कुठेतरी. मात्र ह्या झेलचा किती उपयोग करतोय मंगेश हे पाहणं मात्र तितकंच गरजेचं आहे. आता दत्ताराम आलाय फलंदाजी मार्कवर. दत्तारामला मोठ्या खेळीची गरज आहे, कारण का 3 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत स्वस्तात. जरूर कृष्णाने 2 षटकार मोठे पाहायला मिळाले. पुढचा चेंडू ओमकार याचा. पंच मात्र दंडित करतायत. वाईट चेंडू. धाव संकेत मात्र 1 निभर. शपल होऊन खेळण्याचा मानस होता, परंतु चेंडूंनी मात्र टप्पा घेतल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला पाहिल्या नंतर दत्ताराम यांनी सुद्धा पंचांना दाखवलं की वाईट चेंडू आहे. पंचांनी मात्र दंडित केलं. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अनोखा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल बाद. ह्या खेळाडूकडे जर नजर टाकली ना गणेश पानकर, आतापर्यंत त्यांनी 3-4 झेल पकडलं, परंतु देखण्या झेल पाहायला मिळाले त्यांच्याकडून सुद्धा. चांगले फटके चांगल्या खेळाडूंचे त्यांनी झेल पकडलायत, कारण का जितकं गोलंदाजी आपण चांगली करू मात्र तितकं त्यापेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. ते मात्र करतोय गणेश पानकर कुठंतरी, आणि त्या मात्र आपल्या संघामध्ये जागा स्थिर पकडून ठेवतो. धाव संख्या होते ती 4 गडी बाद 24. दत्तारामची खेळी संपुष्टात. त्याची जागा घेऊन येतोय तो तुषार. तुषार सुद्धा एक भागातील एक नामवंत खेळाडू आहे तुषार. आता मात्र गरज आहे संघाला कुठेतरी मोठे फटकेबाजी करण्याची, ती मात्र करतोय का हे पाहणं गरजेचं आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे त्यांनी 2-3 चेंडू बाहेरून पाहिले, परंतु आता स्वतः गेलाय तुषार. आता पाहायचंय काय कामगिरी करतोय. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी होती, अति उसळी होती. यष्टी रक्षकाला सुद्धा चेंडू. धाव संख्येत मात्र 1 निभर. धाव संख्या स्थिर आहे 24. 4 गडी बाद 24. पुढचा चेंडू ओमकार याचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु उलट्या दिशेला बॉल लागून 1 धाव घेण्यात मात्र यश मिळतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, कुठेतरी फंबल होते, मात्र धावची झाला असता, जर अयोग्य थ्रो झाला असता तर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते. कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवले, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले, कारण का 2 फटके प्रथम गोलंदाजी करताना ओमकारवर 2 फटके जरूर कृष्णाने मारले, परंतु जे नंतर न आले दुसरे षटक टाकलं, तिसरं षटक टाकतोय त्यांनी मात्र सुंदर गोलंदाजी केली, जखडून ठेवले फलंदाजांना कुठेतरी. पुढचा चेंडू ओमकार याचा. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळून करण्याचा चेंडू. गॅप शोधत चेंडू मात्र सीमा रेषा पार. अतिशय एक देखना स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप मधून गॅप शोधून काढला. धाव संख्या मात्र 4. धाव संख्या होती ती 19. 4 गडी बाद 29. 29.
अखेरचं षटक, हाणामारीचं षटक कोण घेऊन येतं पाहायचं आहे. मला तर वाटतं गोलंदाजीच्या स्ट्राईकवर जातोय चालत चालत संजय एडगे. स्वतः गोलंदाजी करतोय. संघाचा कर्णधार आहे, संघाचा चालक आहे संजय एडगे. त्याला माहिती आहे अखेरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. दोन खेळाडू बॅट्समन आहेत जे नामवंत आहेत, मोठे फटके मारू शकतात, त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. परंतु स्वतः गोलंदाजी घेतोय, स्वतःवर जबाबदारी घेतो. ती जबाबदारी कशी पार पाडतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण का संजयला सुद्धा जरी अनुभव त्याकडे खूप आहे. संजय एडगे पाहायला गेलं तर पुढचा चेंडू तुषारच्यासाठी. आधीच आपण कुठंतरी वंचित होतो आणि रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मानस होता, तो मात्र कुठेतरी अयशस्वी ठरला आणि चेंडूनी मात्र टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि बॅक टू डगआउट तुषारला परतीचा रस्ता दाखवलाय आणि तुषारची जागा घेऊन जातोय तो अंकुश केसरकर. एस गावडी संघाचा एक नामवंत फलंदाज अंकुश केसरकर आता सुद्धा गावडी कोटकर बॉईज गावडी या संघाकडून खेळताना जातोय. परंतु आता खेळी कशी करेल हे मात्र पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्वतः संघ कर्णधार जबाबदारी घेतो ना, त्यानंतर कशी गोलंदाजी करावी लागते हे मात्र दाखवून देतोय संजय एडगे. पहिल्या चेंडूमध्ये तुषार जरूर बाद झाला. आता दुसरा चेंडू पाहायचा आहे कसा टाकतोय. दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी आलाय तो अंकुश केसरकर. पुढचा चेंडू स्लो रोन पद्धतीचा चेंडू मात्र अतिशय स्लो होता, बॅट्समनला काहीच कळालं नव्हतं. परंतु एक चोरटी धाव घेण्यात मात्र यश मिळाले अंकुशला. चलाकी आहे या गोलंदाजाकडे, चलाकी जरूर आहे. धाव संख्येत मात्र एक. आता मात्र स्ट्राईकवर आलाय मंगेश वारे. लास्टच्या तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जरूर त्यांनी एक देखणा स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु आता हे लास्टच्या षटकामध्ये पाहायला मिळते का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे पुढच्या दिशेने, ऑफ समोरच्या दिशेने तितकंच फंबल होतोय कुठेतरी. एक धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाही, 2 धाव घेण्यात यश मिळते मंगेशाला. ओंकार कुठेतरी वारंवार फंबल होतोय, चेंडू मात्र हातातून निसटतोय रखरखत्या उन्हामध्ये. पुढचा चेंडू संजयाचा. पुन्हा एकदा स्लोचा वापर केला होता, परंतु मंगेशने अगोदरच ओळखलं होतं, ऑफच्या दिशेने खेळून काढला. एक धाव घेण्यात यश मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावेपासून रोखू शकत नाही संजयला माहिती आहे आपण कशा प्रकारे गोलंदाजी करायला पाहिजे. आपण कर्णधार आहे, शेवटचं षटक आहे, जितक्या धाव कमी रोखू शकतो तेव्हा आपल्याला चेसला कुठेतरी बरं पडेल. कारण का उन्हामध्ये समोरच्या संघाकडे जर विचार केला त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी तितकीच चांगली आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने अतिशय देखना झेल पकडलाय गणेशांनी. जिकडे जाईल तिकडे गणेश झेल पकडतोय. काय फलक क्षेत्ररक्षण करतोय गणेश. मंगेशचे खेळ संपुष्टात आले, मंगेशची जागा घेऊन जातोय तो. विशाल, विकास, सिद्धार्थ, एक लेफ्टी बॅट्समन पाहायला मिळतो. आता कुठेतरी संजय ला वेगा चेंडू टाकवला, कारण का एक रायटीचं कॉम्बिनेशन आलं ना, थोडं गोलंदाजाला सुद्धा थोडं क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. पुढचा चेंडू संजयाचा. सिद्धार्थ हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, चेंडूवाली क्षेत्ररक्षक नो लाईन्स मध्ये झेल होतोय. 2 धाव घेणं मात्र रोखू शकत नाही आणि रनआउट. ओयूटी आउट, रनआउट. धावसंख्या मात्र 1 ने भर होते. धावसंख्या होती ती 35. 36 धावेचं टार्गेट ठेवलंय ते सोरा ब्लास्टर या संघाला.
कोटकर बॉयज संघाने लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सोरा ब्लास्टर आपले ओपलरची जोडी पाठवायची आहे. पस्तीस धावेचा डोंगर रचलाय आणि 36 धावेचा डोंगर पार कसा करतील याकडे पाहायला गेलं तर फलंदाजी मात्र सोरा ब्लास्टरकडे पाहायला गेलं तर फलंदाजी आहे. ओमकार चौगुले एक हार्ड हिटर पाहायला गेला तर त्यानंतर त्यांच्या साथीला रोटेट करणारा रन चालू ठेवणारा संजय एडगे आहे. त्यानंतर नंदकुमार बारसकर आहे. रोहन वरेकर आहे. लाटच्या सामन्यामध्ये एक चेंडू 5 असताना त्याने समोरच्या दिशेने ठोकलेला षटकार तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. तो सुद्धा एक देखना स्ट्रोक पाहायला मिळाला रोहन कडून. असे 36 धाव्यांची गरज आहे. ह्यापुढील होणारा सामना यापुढील होणारा सामना गुंड्या स्पोर्ट ऐनवाडी विरुद्ध केदारलिंग किंग गेळवडे. ह्या संघाचे दोन्ही कर्णधार लवकरात लवकर यायचा आहे. गुंड्या स्पोर्ट ऐनवाडी केदारलिंग किंग गेळवडे. सलामीची जोडी पाठवायची आहे. सोरा ब्लास्टर्स सलामीची जोडी पाठवायची आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. सलामीची जोडी पाठवायची आहे. सोरा ब्लास्टर्स कर्णधार संजय रिगे लवकरात लवकर. सलामीची जोडी पाहायला मिळते. नंदकुमार बारसकर ओमकार चौगुले मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर कोण येणं पाहणं गरजेचं. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल कोटकर बॉयज या संघाच्या गोलंदाजांना. सचिन कांबळे सचिन कांबळे सचिन कांबळे टॉस करून घ्यायचं. यापुढे होणारा सामना गुंड्या स्पोर्ट ऐनवाडी वर्सेस केदारिंग किंग गेळवडे. सामन्याची टॉस होतोय सचिन कांबळे यांच्या हस्ते. सामन्याचा टॉस जिंकलाय तो केदारलिंग किंग गेळवडे या संघाने. लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. केदारलिंग किंग गेळवडे आणि पुढचा चेंडू पहिला षटक घेऊन आलाय अनिकेत केळसकर उर्फ बंटी. पुढच्या थोडीशी मेहनत करावी लागली असती खेळाडूला तर झेल बाद झाला असता आणि 2 धाव घेण्यात मात्र यश मिळते. ओमकार याला 2 धावेपासून रोखू शकत नाही. धावसंख्येत 2 नि भर. 2 धावेने आपल्या संघाचं खातं ओपन केलंय. अनिकेत याचा पुढचा चेंडू सामना मात्र करतोय ओमकार. लेगच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू. चेंडू मात्र सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्येत 4 नि भर.
धावसंख्या होती ती 6. पुढचा चेंडू. ओमकार मात्र काय थांबायचं नाव घेत नाही. पुढचा चेंडू अनिकेत याचा कमबॅक करेल का हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू मात्र सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्येत 4 ने भर. यापुढील होणारा सामना कुंड्या स्पोर्ट ऐनवाडी वर्सेस केदार किंग गेळवडे. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू मात्र सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्येत 4 ने भर. एक मिनिट. 18 धावा धावफलकावरती आहेत. 22. ओके. स्कोरर पाठवा इथं. चला 22 धावा धावफलकावरती आहे. थोडीशी चुकी झाली आहेत. नवीन स्कोरर आमच्यासोबत जोडले गेले. थोडासा दबाव असणार आहे. मोठी स्पर्धा आहे आणि आनंद घेण्याच्या नादामध्ये स्कोर अपडेट करायचा त्यांच्याकडनं राहून गेला. चुकी झाली आणि चुकी माणसाकडनंच होती मित्रांनो. आपण देखील समजून घेणं खूप महत्वाचं असणार आहे. पहिल्या षटक मैदानामध्ये संपले आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय धोंडीबा भोसले साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी षटक क्रमांक दुसऱ्यासाठी आलेत संग्राम. पहिला बॉल असणार आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 22 धावा आल्यात. अगदी समाचार घेतला गेलाय. गोलंदाजाचा अपील केलंय. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. ओ इथं देखील मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. हा देखील बॉल डॉट निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये पाहायला भेटत्या. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज संग्राम आहे. पहिला गोलंदाज होता अनिकेत वरती नक्कीच मोठमोठे प्रहार केलेत. जवळजवळ 4 चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये खेचलेत आणि आपण पाहतोय 22 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या आणि षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये अजून एकही धाव आली नाही. जबरदस्त कमालीची गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाची. इथं आडबा बॅट ना क्रॉस बॅट. जबरदस्त फटका. ताकदवार स्ट्रोक आणि हा बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
मध्ये आपण पाहतोय आणि हा बॉल सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. सवकार चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने आपण 5 धावपलकावरच्या धावा वाढल्यात आणि आता फक्त विजयासाठी 6 धाब्यांची गरज असणार आहे. फुलटा स्वरूपाचा बॉल इथं फटका फसला. यस फील्डर डाऊन दी बॉल. अगदी सहजासहजी हातामध्ये गेलाय आणि विसरलाय. फलंदाजाला यावं लागणार आहे माघारी. जे देखील एक क्रॉस बॅट ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. फिल्डर आहे. क्षेत्ररक्षण आपण किती भारदार क्षेत्ररक्षण झालंय तोपर्यंत घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावपलकावरचे धावा वाढतायत. 32 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. अजून देखील 4 धावा बनवायच्या आहेत. किती विजयाच्या जवळ गेलाय हा संघ. 2 षटकांचा आपण पाहतोय खेळ मैदानामध्ये संपलाय. 12 चेंडू कंप्लीट झालेत आणि या 2 षटका अखेरीस धावपलकावरची धावा 32 धावा. अजून देखील 12 चेंडू बाकी आहेत आणि त्या 12 चेंडूवरती बनवायच्या 4 धावा. जबरदस्त सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून, यांच्या स्वप्नातून आणि यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं साकार झालेला क्रिकेटचा महारण संग्राम दिवस क्रमांक आपण पाहतोय 2. सह्याद्री क्रिकेट लीग 2026 कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय.